हां, सगळं साहित्य चांगलं आहे, फक्त थोडं वापर त्याला. हॅलो, वाढव त्याला. हॅलो, वाढव आवाज, आवाज वाढव. हॅलो हॅलो, आता विको दे थोडासा. हॅलो हॅलो, नाही नाही माझ्या छेचा दे ना, तोही वायर बघ. हॅलो, वाढव ह्याचा विको. हॅलो हॅलो, बस आता हात लाव. विठाला विठाला विठाला. आजची जी असणारी कीर्तनरूपी सेवा आहे, कशाच्या निमित्तानं आहे संपूर्ण गावकरी मंडळीला ज्ञात आहे, पाहुणे मंडळीला ज्ञात आहे, पण एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगण्याचा असणारा भाग आहे. कैलासवासी वैकुंठवासी, दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत. नंबर एक कैलासवासी आणि दुसरा असणारा वैकुंठवासी. कुठल्याही पत्रिकेवर हे दोनच शब्द सुरुवातीला लिहिले जातात. त्याचं एक कारण आहे, कैलासाला गेलेला माणूस कधीही परत जन्माला येत नाही आणि वैकुंठाला गेलेला माणूस कधी सुद्धा जन्माला परत येत नाही. म्हणून लिहित असताना एक म्हणजे कैलासवासी किंवा वैकुंठवासी. तिसरा शब्द जर कुणी मध्ये वापरत असेल सत्यलोक निवासी, तर सत्यलोकाला गेलेला माणूस पुनर्जन्माला येतो. नव्हे नव्हे सत्यलोकामध्ये राहणारा ब्रह्मदेव जरी असला तरी परत त्याला जन्माला यावं लागतं, नव्हे नव्हे त्याला मरावं लागतं. विडाला विडाला. म्हणून कैलासवासी वैकुंठवासी परशुराम विठ्ठलराव फड, मृत्यूचा असणारा जो दिनांक आहे, दिनांक 23/5/2021, म्हणजे यावर्षी त्यांचं असणारं हे तिसरं असणारं पुण्यस्मरण आहे. आपण बोलत बोलत पुण्यतिथी म्हणतो, पण पुण्यतिथीच्या बाबतीमध्ये फक्त संताची पुण्यतिथी असते. देवाचा असणारा त्या ठिकाणी असतो जन्माचा सोहळा, आणि आपलं असतं ते पुण्यस्मरण. विडाला विडाला. आता पुण्यस्मरण करण्याकरता इथं थोडीशी देवानं असणारी उलटी पद्धत केलेली आहे. कारण पुण्यस्मरण करत असताना आपल्याला सगळ्या जणांना माहिती आहे, पुण्यस्मरण करत असताना मुलानं आई वडिलाचं करायचं असतं, पण इथं खेळच थोडासा देवानं असा विचित्र केला, आणि त्याच्याकरता प्रमाण सुद्धा आपण ऐकलेलं आहे. जसं देवानं ठेवलेलं असेल आपल्याला तसंच राहावं लागेल, आपल्या हातामध्ये काही असणारी गोष्ट नाही. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावी. इथं विधी करत असताना कुणी कुणाचा विधी करायचा याच्याकरता शास्त्रानं काही वर्णन केलेलं आहे. विधी करत असताना आपल्यापेक्षा जर वडील असतील तर वडिलांचा असणारा लहान असणाऱ्या व्यक्तींना असणारा विधी करायचा. आता इथं विधी करत असताना आई वडिलांना हा विधी चालत नाही. नंबर 2, विधी करत असताना आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा मोठे भाऊ, मोठ्या भावाचा विधी लहान भाऊ करू शकतो. एक म्हणून नंबर 1ला लहान असणारे कुमार विठ्ठलराव फड, म्हणजे आपल्या बंधूच्या प्रीत्यर्थ असणारी ही कीर्तनरूपी सेवा. आता आई वडिलाच्या स्वरूपामध्ये जर सांगायचं म्हटलं तर मुलाला भूक लागल्याच्या नंतर मुलगा अन्नदान कुणालाही मागू शकत नाही. मुलाला भूक लागल्याच्या नंतर मुलगा भूक लागल्याच्या नंतर कृष्ण असो किंवा राम असो किंवा कुणी असो, आईला एखाद्या वेळेस स्वयंपाक जरी संपूर्ण तयार झाला असेल आणि मुलाला जर भूक लागली असेल तर मग त्रिभुवनाचा मालक जरी असेल
तर अन्नदानाच्या स्वरूपामध्ये मुलगा आई वडिलाकडेच अन्नदान मागतो. म्हणून इथं विधी करण्याकरता चालत नाही, पण आपल्या लेकराला उपवासी न मारण्याकरता एक अन्नदानाची एक सेवा मात्र ते करू शकतात, पण विधी मात्र त्यांच्या हाताने होऊ शकत नाही. विडाला एक असणारी बहीण रेणुकाताई, पत्नीच्या स्वरूपामध्ये मुक्ता परशुराम फड, 3 असणाऱ्या कन्या वैष्णवी, किरण आणि नंदनी, अशा स्वरूपामध्ये असणारा हा परिवार. आणि इथं सगळ्यात मोठा असणारा जो दुःखाचा असणारा भाग आहे या फड असणाऱ्या कुटुंबावर या ठिकाणी आलेला आहे, कारण बोलण्याचा असणारा भाग आहे. तरुण तडफदार मुलगा जर या जीवनामधून जर निघून गेला तर त्याच्यासारखं काय दुःख असतं हे शब्दात सुद्धा सांगता येत नाही. विडाला विडाला अगोदर ज्ञानाची भूमिका मांडतो आणि पुन्हा असणारी अज्ञानाची भूमिका मांडतो. आता आपण माझ्या सहित किंवा तो आपण सगळेच इथं बसलेलो आहोत ना, आता आपण जीवन जगत असताना सगळेच अज्ञानामध्ये जीवन जगत आहोत. ज्ञानी आपण नाहीत, आपण सगळेजण अज्ञानामध्ये जीवन जगत आहोत. याच्या पुढे बोलतो, जो अर्जुन श्रीकृष्ण भगवंताच्या सतत सोबत राहिला तो सुद्धा अर्जुन ज्ञानी नव्हता, तर जीवन जगत असताना अगोदर अज्ञानीच होता. जर अर्जुन ज्ञानी असता तर 700 श्लोकामध्ये श्रीकृष्ण भगवंताला उपदेश करण्याची गरज पडली नसती. त्याला ज्ञान देण्याकरता आणि शिकवण्याकरता श्रीकृष्ण भगवंतांनी भगवद्गीतेची निर्मिती केली. एक म्हणजे आपण सगळे असणारी अज्ञानी जीव आहोत, आणि अज्ञानी जीवाकरता अगोदर ज्ञानाची भूमिका मी सांगतो. नंबर 1, तुम्ही असाल, मी असेल, सगळे जरी लोक असतील तर इथं मरत असताना फक्त शरीर मरतं. या शरीराच्या मध्ये असणारा जो आत्मा आहे हा मात्र कधी सुद्धा मरत नाही. नंबर 1. आणि आपण मेल्याच्या नंतर जे अज्ञानीपणानं रडतो, आपल्याला ज्ञानच नाही, ज्ञान नसल्यामुळं मृत्यू झाल्याच्या नंतर आपण रडतो. याच्याकरता 1-2 प्रश्न विचारतो, त्याचं बरोबर उत्तर द्या. सांगा, इथून पाठीमाग आताच्या ज्या जन्मामध्ये आहोत, इथून पाठीमागच्या जन्मामध्ये आपण नेमकं कुठं होतो? सांगता येईल कुणाला? अजिबात सांगता येईल नाही. याच्या पुढे बोलतो, बरं इथून पाठीमागच्या जन्मामध्ये बोलता येत नाही, आपला मृत्यू झाल्याच्या नंतर पुढल्या कोणत्या योनीमध्ये जाल आपल्याला सांगता येईल? अजिबात सांगता येत नाही. याच्या पुढे बोलतो, आता मागचं माहिती नाही आणि इथून पुढे मेल्याच्या नंतर कुठं जायचं याचा सुद्धा पत्ता नाही. फक्त मधल्या कालावधीमध्ये आपण दिसतो. बरोबर, माग दिसत नाहीत आणि पुढे सुद्धा दिसत नाहीत, फक्त मधल्या कालावधीमध्ये दिसतो. मग मधल्या कालावधीमध्ये दिसणारी गोष्ट खरी का खोटी, याच्याकरता दृष्टांत सांगा. झळई सकाळी दिसते का? नाही दिसत. बर, आता दिसते का? सकाळी दिसत नाही, आताही दिसत नाही. मग दुपारी दिसते का? बर, दुपारी दिसते. मग दुपारी दिसते, मग ती खरी का खोटी? दुपारी जी झळई दिसते ती खरी का खोटी? याला मृग जळवत जाईल लया, म्हणजे जी झळई दिसते
ती झळई एकदम असणाऱ्या दुपारच्या कालावधीमध्ये खोटी आहे. याच्या पुढे आणखी बोलतो, माणूस आज आपल्याला दिसत नाही त्याच्याकरता आपण आज शोक करतो, पण याच्या पाठीमाग दररोज आपण मरत आहेत त्याच्याकरता तुम्ही कधीच रडला नाहीत. याच्याकरता दृष्टांत सांगा. दररोज तुम्ही झोपता का नाही? झोपता. झोपल्याच्या नंतर एखादा माणूस आला, तुम्हाला 100 शिव्या दिल्या आणि निघून गेला. दुसरा माणूस आला आणि सांगू लागला, अहो तुम्हाला झोपल्याच्या नंतर 100 शिव्या देऊन गेला. झोपेतून उठलेला माणूस सांगू लागला, मी झोपलेलो होतो, मला काहीच माहिती नाही. आणि याला शास्त्राने एक भाग सांगितलाय भावार्थ रामायणामध्ये, जी झोप आहे त्याला नित्यप्रलय म्हटलेला आहे. नित्यप्रलयाचा अर्थ असा होतो, तुम्ही दररोज मरता आणि दररोज जन्माला परत येता. म्हणजे झोपी गेलात की झोपी गेल्याच्या नंतर तुम्ही मेलात. मग तुम्ही व्यवहारामध्ये सुद्धा बोलत बोलत म्हणता, अहो माणूस झोपलं म्हणजे मेलं हो, हे तर माहिती नाही. मग माणूस झोपल्याच्या नंतर मेला आणि जागृत अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर त्याचा जन्म झाला असं का? नाही. याला करता एकच भूमिका बोलावी लागेल, दररोज माणूस मरतो नित्यप्रलयाच्या स्वरूपात आणि लगेच असणारा जन्माला येतो. हा व्यवहाराच्या दृष्टिकोनामधून. विठाला विठाला इथं श्रीमद भागवत पुराणामध्ये एक सुंदर एक दृष्टांत आलेला आहे. उन्हाळ्यामध्ये म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये असा मुसळधार असणारा पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर रेतीचे जे छोटे छोटे कण होते ना, पाण्याच्या ओघानं वाहत 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 एका ठिकाणी येऊन जमले. हे कशामुळे योग जमला? पाण्यामुळं. सगळे कण एका ठिकाणी आले आणि कालांतरानं घटना अशी घडली, तिथं काही दिवस थांबले आणि थांबल्याच्या नंतर पुन्हा परत पाऊस आला, पुन्हा ते वाहत गेले. एक इकडल्या दिशेला गेला, एक तिकडल्या दिशेला गेला. पण जिथं थांबले होते तिथं म्हणू लागला, हे माझी आई आहेत, हे माझे वडील आहेत, ही माझी बहीण आहे आणि हा माझा असणारा भाऊ आहे. फक्त हे असणारा खेळ सगळा मायेमुळं होतो आणि मायेमुळं झालेला खेळ असणारा अज्ञानाचा असतो. विठाला विठाला. इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये एक श्रीमद भागवत पुराणामध्ये असणारा एक असा दृष्टांत सुंदर आला. तिथपर्यंत कथाच आपण भागवतामध्ये कधी ऐकलेली नाही. आता आपण निंदा कुणाची करायची नाही, पण तुम्ही एवढे भागवत कथेचे असणारे कथाकार तुम्ही म्हणजे ऐकलेत की आपण निंदा कुणाची करायची नाही. जास्तीत जास्त कथा जर होत असेल तर पहिल्या स्कंदापर्यंत किंवा दुसऱ्या स्कंदापर्यंत 2-4 दिवस ह्याच्यातच निघून जातात आणि पुन्हा लगेच कृष्णाचा जन्म होतो. 5व्या दिवशी खोड्या होतात, 6व्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर होतं, 7व्या दिवशी सुदामजीचं चरित्र, परीक्षित राजाचा उद्धार. म्हणजे कमीत कमी 7 ते 8 स्कंद मधले तसेच राहून जातात. बस त्याच्यामध्ये सुंदर असणारा एक दृष्टांत आलेला आहे. पती आणि पत्नी दोघ जण आहेत. त्यांचा असणारा मुलगा मरण पावला. त्या राजाचं नाव आहे, जसं आपला आता बीड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, तसं जुन्या काळामध्ये एक शूरसेन नावाचा असणारा देश होऊन गेला. त्या राजाचं नाव सांगितलं जातं चित्रकेतू नावाचा राजा. त्याला 1 आणि 2 राण्या नाहीत तर 1 कोटी असणाऱ्या राण्या. आणि 1 कोटी राण्या आणि 1 कोटी राण्या असल्याच्या नंतर मात्र पुत्र संततीची प्राप्ती नाही. एक दिवस अंगिरा ऋषी आले. आल्याच्या नंतर पाद्यपूजा केली, आसनावर बसवलं आणि बसवल्याच्या नंतर अंगिरा ऋषीने सांगितलं, काय कमतरता आहे? त्यांनी सांगितलं, काही कमतरता नाही. आणि घटना अशी होते, जिथं खाण्याकरता भरपूर आहे तिथं पुत्र संतती होत नाही. घटनाच आहे बरं का. जिथं भरपूर प्रॉपर्टी आहे तिथं पुत्र संतती नाही. जिथं 7-12 कोरे आहे तिथं 1 पहिलीला, 1 दुसरीला, 1 तिसरीला, 1 चौथीला, अशी परिस्थिती. घटना अशी घडली, 1 कोटी राण्या पण पुत्र संतती नाही. आणि पुत्र संतती नसल्याच्या नंतर अंगिरा ऋषीने सांगितलं, काळजी करू नको, मला संपूर्ण माहिती आहे. जो मी तुला प्रसाद देणार आहे त्या प्रसादापासून तुला मुलगा होईल, पण त्या मुलापासून तुला सुखही प्राप्त होईल आणि दुःख सुद्धा प्राप्त होईल. दिला प्रसाद. आणि प्रसाद दिल्याच्या नंतर 1 कोटी राण्या होत्या, पण 1 कोटी राणीपैकी अग्रेसर असणारी, तिचं नाव कृतदूती, त्या राणीला असणारा तो प्रसाद दिला. ती राणी गर्भवती राहिली. कालांतरानं तिला असणारा एक बाळ मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर संपूर्ण नगरामध्ये
साखर पेढे वाटण्यात आली, पण वाटल्याच्या नंतर राजाचं सगळ्यात जास्त जे प्रेम बसलं आता, जिला पुत्रसंतती झाली होती तिच्यावर. 1 कोटी राण्यापैकी सगळ्यात जास्त तिला बहुमोल असणारा मान मिळाला, पण दुसऱ्या राण्याला मात्र द्वेष निर्माण झाला. कालांतरानं घटना अशी घडली, त्या राण्याचा द्वेष होत असल्यामुळं संपूर्ण राण्या एका पक्षामध्ये आल्या आणि त्यांनी निर्णय घेतला, जर आपल्यापेक्षा जर त्या राणीला जास्त किंमत मिळत असेल तर एक काम करा, किंमत मिळण्याला कारण फक्त राजपुत्र आहे, राजा सुद्धा नाही किंवा राणी सुद्धा नाही. आपण सगळी जणींनी मिळून काय करायचं, त्याच लेकराला विष द्यायचं. घटना केली. असंख्य असणाऱ्या राण्या एका ठिकाणी आल्या आणि त्या लेकराला असणारं विष दिलं. पाळण्यामध्ये लेकरू मरण पावलं. लेकरू मरण पावल्याच्या नंतर राणीला दुःख झालं, संपूर्ण प्रजेला दुःख झालं. ज्यांनी विष दिलं त्यांनी सुद्धा नाटकाच्या स्वरूपामध्ये तिथे येऊन रडण्याकरता सुरुवात केली. सगळ्या नगरीला दुःख झालं आणि दुःख झाल्याच्या नंतर राजाला कुणी सुद्धा समजवू शकला नाही. शेवटी इतकं दुःख झालं की त्या दुःखाची भूमिका ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाला समजली आणि ब्रह्मदेवाच्या जवळ राहणारी नारदजीला समजली. ज्यांनी प्रसाद दिला होता त्या अंगिरा ऋषीला समजली. अंगिरा ऋषी आणि नारद मुनी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्या राजाला समजवण्याकरता पृथ्वी तलावर आले. दोघांनी समजून सांगण्याकरता सुरुवात केली. हे होतच असतं, असं आहे तसं आहे, संपूर्ण बोलण्याकरता सुरुवात केली. पण राजाही रडण्याचा थांबत नव्हता आणि राणी सुद्धा थांबत नव्हती. शेवटी राजा आणि राणीला समजावण्याकरता दोघांनी एक कार्य केलं. ते कार्य आजपर्यंत आपण कीर्तनामध्ये कधी ऐकलेलं नाही. जो मुलगा मरण पावला होता, ज्या मुलाचे जीव असणारा त्या शरीराला निघून गेला होता, त्या नारदजीनं आणि अंगिरा नावाच्या ऋषीनं त्याच जीवाला परत बोलवलं. जो निघून गेलेला होता त्याला परत बोलवलं आणि सांगितलं, बाबा हे तुझी आई आहेत, हे तुझे वडील आहेत, हे सखे सोयरे आहेत, तुझ्याकरता रडत आहेत. त्या जीवानं हसत हसत सांगितलं, अरे ज्याच्या करता तुम्ही माझ्या करता रडता, असे माझे मायबाप 1 आणि 2 होऊन गेले नाहीत आणि माझा 1 जन्म झाला नाही, कोट्यावधी जन्म झालेले आहेत. अशा मायबापा करता मी का शोक करू? लक्षात आला दृष्टांत? किती आई वडील झाले माझे? कोट्यवधी आई वडील झाले. तसे आपले सुद्धा आई वडील एक नाहीत. मनुष्य जन्मामधली एक आई वडील. उद्या जर आपण पशुच्या योनीमध्ये गेलो तर तिथले आई वडील वेगळे. अनेक जन्मामधले अनेक असणारे आई वडील. त्या जीवानं असणारी ही घटना सांगितली. तसं शोकाच्या बाहेर यायचं असेल, दुःखाच्या बाहेर यायचं असेल तर त्याला ज्ञानाची भूमिका जर असेल तर इथं आपला कोणी मुलगा नाही किंवा इथं कुठला असणारा नातं नाही. इथं फक्त मी एक वासुदेव असणारा तत्वता. विडाला म्हणून ज्ञानाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर इथं कुणीच कुणाचं असणार नाही. याच्याकरता श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला ज्ञानाच्या बाबतीमध्ये एक श्लोक सांगितला. असोचानन्व सोचत्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचन्ति पंडिताः. सुंदर असणार तो श्लोक सांगितला. बाबा, पंडित माणूस मेलेल्या माणसाकरता कधीच रडत नाही. जो पंडित आहे ना, त्या पंडित माणसाची व्याख्या सांगितलेली आहे. पंडित माणूस मेलेल्या माणसा कधी रडत नाही आणि जिवंत माणसा कधी हर्षित होत नाही. त्याला माहिती जिवंत दिसलेला सुद्धा मेल्यासारखाच आहे आणि मेलेला तर कधी मरू शकत नाही. हे पंडिताची असणारी व्याख्या. आणि पंडित माणूस या दोन्हीच्या असणारा अलग असतो. विडाला विडाला आणि माऊलींनी त्या श्लोकावर पुढे बोलत असताना एक एक ओवी लिहिली. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी नवल हे देखिले, जे त्वा येथ आदरिले माझारीची. त्या अर्जुनाला बोलत बोलत सांगितलं, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनवेते न संडिसी, आणि शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. बाबा,
नुसता जाणता म्हणतोस, जाणता असूनही तर शिकवण्याकरता तू मला उलट बोलतोस. म्हणजे अर्जुन सुद्धा तिथं युद्धाच्या अगोदर अज्ञानीच होता. विडाला विडाला. आता हा एक प्रश्न झाला. आता याच्या उलट बोलतो. आता काही लोकांच्या डोक्यामध्ये आता फिट बसला असेल, मग आता माणसाचा आणि आमचा जर संबंध नसेल तर मग 10वा कशाला करायचा? शब्द आहे बरं का. आता हे ज्ञानाची भूमिका झाली. मग 10वा कशाला करायचा? 13वा कशाला करायचा? वर्ष श्राद्ध कशाला करायचं? याचं उत्तर असं आहे, आपल्यामधला असणारा आत्मा वेगळा आहे आणि आपल्यामधला जीव मात्र वेगळा आहे. हे लक्षात ठेवा. आत्म्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृणांती नरोपराणी तथा शरीरानि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाती नवानि देही. म्हणजे आत्मा वेगळा आणि इथं असणारा तो असणारा जीवाचा भाग वेगळा. आत्म्याला जर तुम्ही मारायचा प्रयत्न केला तर नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदेयंत्यापो न शोषयती मारुतः. आत्म्याला जर मारायचं म्हटलं तर त्याला शस्त्रानं कापता येत नाही. आत्म्याला जर जाळायचं म्हटलं तर रॉकेल पेट्रोल टाकून त्याला जाळता येत नाही. आत्म्याला जर पाण्यात बुडवून जर मारायचं म्हटलं, सुकवायचं म्हटलं तरी तो मरत नाही. जर त्याला हवेनं सुकवायचं म्हटलं तरी तो सुकत नाही. आत्मा मात्र वेगळा आहे आणि आत्म्याच्या बाबतीमध्ये क्रिया करायची गरज नाही. आत्मा हा ब्रह्मस्वरूपच असणारा आहे. मग क्रिया नेमकी कुणाची करायची याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे, जीवाची. मग नेमका जीव कशाला म्हणायचं, या जीवाची व्याख्या आहे का. नंबर 1, बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, हे 3 मिळून होतात जीव. लोक बोलत बोलत म्हणतात राग आल्याच्या नंतर, तुझ्या जीवाला लाज वाटते का कमीत कमी? पण जीवच माहिती नाही आणखी कशाला म्हणायचं. त्या जीवाची व्याख्या अशी आहे, मरत असताना जीवामधलं जे अधिष्ठान चैतन्य आहे ते मात्र कधी सुद्धा मरत नाही. मरत असताना माणसाच्या जवळची बुद्धी मरते आणि बुद्धीमध्ये जो चैतन्याचा आभास पडलेला आहे, या दोन्ही तिरींना मिळून जीव होतो आणि त्याच जीवाची असणारी क्रिया करावी लागते. विडाला विडाला. आणि जर जीवाची क्रिया जर नाहीच केली तर मग मात्र पितराच्या बाबतीमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे, आहा कटा त्याचे करीती पितर, आकटा त्याचे करीती पितर, गळेची नागर्भ नव्हेची कावांज, इथं या घरामधून परशुराम निघून गेल्यामुळं किती जणाला दुःख आहे, एक एक बोलतो. आता पहा, मोठा भाऊ घरातून निघून गेल्याच्या नंतर बारक्या भावाला किती दुःख असते याच्याकरता श्रीमद भागवत पुराणानं सांगितलं. भावाची किंमत आपण पाहत असताना सहज स्वरूपामध्ये पाहतो. पॅन्ट घातलेली आहे, शर्ट घातलेला आहे, टोपी घातलेली आहे, सहज स्वरूपामध्ये भाऊ दिसतो. पण भावाची व्याख्या श्रीमद भागवत पुराणानं सांगितली. भाऊ म्हणजे नेमका कोण आहे? त्या भावाची व्याख्या अशी सांगितलेली आहे की भाऊ म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये इंद्राची मूर्ती आहे.
आताच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुणाला सुद्धा इंद्राचं दर्शन होत नाही. 33 कोटी देवतांचा राजा इंद्र आहे. त्या इंद्रानं एक दिवस ठरवलं, पृथ्वी तलावर प्रत्येक माणसाला माझं दर्शन होण्याकरता इंद्राला साक्षात स्वरूपामध्ये येता आलं नाही. इंद्रानं भावाचं रूप धारण केलं आणि भावाचं रूप घेऊन इंद्र इथं असणारा आला. पण काही जणांना त्या भावाची किंमत कळाली नाही. तर भावावर असणारं प्रेम न करता असणारा भावावर असणारा काही जण तर काट्या कुराडी वगैरे घेऊन जातात. मी तर सांगतो ना, काही जणाला कळत नसेल त्याला एकदाच बोलवा आणि सांगा नेमका तुझा बांध कुठून आहे ते मला एकदाच सांग. बरोबर. परत परत मात्र वांद नको, भांडणं नको. कारण बाहू म्हणजे इंद्राची असणारी मूर्ती आहे. याच्या पुढे सांगतो, आचार्यो ब्रह्मणो मूर्ती, पिता मूर्ती प्रजापते, भ्राता मरुत्पतेर मूर्तीर, माता साक्षात क्षितेस्तनो. विडाला विडाला. एक म्हणजे भावाला दुःख आहे, याच्या पुढे आणखी बोलतो. बहिणीला सुद्धा दुःख आहे. बहिणीच्या पुढे जर बोलायचं म्हटलं ना, तर भावाला राखी बांधण्याकरता मी लहान असताना, तुम्ही सुद्धा तरुण वयामध्ये असताना पाठीमागे एक पिक्चर होता. त्या पिक्चरचं नाव माहेरची साडी. आणि त्या माहेरच्या साडीमध्ये एक असणारी हिरोईन, तिचं नाव अलका कुबल. ती काय करते, आपल्या भावाच्या हातामध्ये राखी बांधते. घटना अशी घडते, भावाच्या हातामध्ये राखी बांधल्याच्या नंतर सावत्राई सांगते, अरे ती सावत्र बहीण आहे, तिच्या हातामधून तू का राखी बांधून घेतलीस. भावाचं प्रेम सावत्र बहिणीवर होतं. आणि काय घटना झाली की उजव्या हातामध्ये बहिणीनं राखी बांधली, मोटरसायकलवर बसला, निघून गेला. घटना अशी घडली, पाठीमागून ट्रक आला आणि ट्रकनं असणारा उडवलं. आणि उडवल्याच्या नंतर त्याचा असणारा जो डावा हात आहे ना, तो निकामी झाला. आईनं बोलण्याकरता सुरुवात केली, बाळा तुला मी सांगत होते, त्या अपशकुनी बहिणीच्या हातानं तू राखी बांधूच घेऊन नको, त्याच्यामुळे तर ही घटना घडली. त्या भावाचे उद्गार आहेत, खरं सांगू आई, त्या बहिणीनं फार मोठी चूक केली. जशी राखी माझ्या उजव्या हातात एक बांधली होती ना, त्या हाताला काहीच झालं नाही. तिनं दुसरी एक राखी आणली असती आणि माझ्या दुसऱ्या हातामध्ये जर बांधली असती ना, तर दोन्ही असणारे हात माझी सही सलामत राहिली असते. आणि त्या राखी पौर्णिमेला आपण रक्षा पौर्णिमेचा असणारा सण असणारा बोलतो. इथं राखी आणत असताना सुद्धा दोन आणता येणार नाहीत, तर एकच असणारी राखी. विडाला विडाला. म्हणजे भावाला दुःख, बहिणीला दुःख, आणि याच्या पुढे जर बोलायचं म्हटलं तर वडिलाला दुःख आणि आईला सुद्धा असणार दुःख. कारण कसं आहे, वडिलाच्या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे तुकोबारायांनी. पुत्राच्या विजये, जर एखाद्या वेळेस पुत्रानं जर एखादा विजय जर केला, तर विजय केल्याच्या नंतर त्याच विजयामध्ये सगळ्यात जास्त जर कुणाला आनंद असेल तर बापाला असणारा आनंद असतो. याच्या पुढे सांगतो, तुकोबारांनी एक विशेष प्रमाण लिहिलं, एखाद्या वेळेस पुत्र जर चांगला जरी असला तर आनंद होतोच होतो. तर तुकोबारांनी त्याच्या पुढे बोलले, पुत्र झाला चोर, पुत्र झाला चोर, माय बापा हर्ष थोर, माय बापा हर्ष थोर. म्हणाल मुलानं चोरी केल्याच्या नंतर आई वडिलाला आनंद होतो का? अहो होतो आनंद. याच्याकरता दृष्टांत द्यायचा म्हटलं तर वाल्या कोळ्याचे आई वडील जर सगळ्यात जास्त आनंदी कशामुळे असतील तर त्याचं दुसरं तिसरं काही कारण नव्हतं. वाल्या कोळ्यानं हत्या करायची, धन घरी आणायचं आणि आई वडिलांना आनंदात म्हणायचं वा क्या बात.
म्हणजे मुलानं चोरी जरी केली तरी मायबापाला त्याच्यामध्ये आनंदच होतो. एवढं आई वडिलाचं मुलावर निस्वार्थ असणारं प्रेम असतं. याच्या पुढे जर बोलायचं म्हटलं ना, मुलगा मग तो कसाही असो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण त्या पुत्र शब्दाची व्याख्या आणखी एका सोप्या भाषेमध्ये केली आहे. पुत्र 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 म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं? जो पू नावाच्या नरकापासून आई वडिलांना असणारा तारतो किंवा इतर आपल्या जवळचे असणारे लोक आहेत त्याला तारून घेऊन जातो, त्याला म्हणायचं पुत्र. विडाला विडाला. मग इथं पुत्राच्या बाबतीमध्ये इथून पाठीमागं एक पुत्र होऊन गेले नाहीत, असे लाखो पुत्र होऊन गेले. त्याच्याकरता त्या पुत्राची असणारी गोष्ट ऐकणं तुकोबाराय सांगतात. तो मुलगा कसाही असो, कसाही मुलगा असो, मुलाची नुसती गोष्ट ऐकल्याच्या नंतर आईलाही आनंद होतो आणि बापाला सुद्धा असणारा आनंद होतो. तुकोबारायांच्या गोष्ट ही लक्षात आली. कोण तुकोबाराय? त्या तुकोबारायच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर जी गोष्ट आजपर्यंत कुणाला शक्य झाली नाही, त्या तुकोबारायांनी असणारी काळावर सुद्धा असणारी मात केली. कशी? प्रयाण काळी देवे विमान पाठविले, ओ कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेवोनी निज धामा गेले, निळा म्हणे सकल संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयीरा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग. आणि त्यात तुकोबारायांनी बोलण्याकरता सुरुवात केली. खरं सांगू, मुलाची कशीही गोष्ट असू द्या, मग ती चांगली गोष्ट असो किंवा वाईट गोष्ट असो, ती गोष्ट ऐकल्याच्या नंतर सगळ्यात जास्त जर आनंद कुणाला होत असेल तर तो असणारा आनंद आईला सुद्धा होतो आणि तोच असणारा आनंद वडिलांना सुद्धा होतो. अभंगाचं पहिलं. तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, नंबर 1. आता पुत्र पुत्र तर सगळ्या जणाला आहेत, पण त्या पुत्रामध्ये सुद्धा 3 प्रकार साधू संतांनी केले. नंबर 1 पुत्र, ऐका, पुत्र तर सगळ्यांनाच आहेत, पण नंबर 1चा पुत्र सांगितला उत्तम, नंबर 2चा मध्यम आणि नंबर 3चा असणारा कनिष्ठ. आता पहिला उत्तम प्रकारचा जो मुलगा आहे ना, त्याचं पुराणानं असं वर्णन केलं, बापाच्या मनामध्ये आलेली गोष्ट पहा, बापाच्या मनामध्ये आलेली गोष्ट बापानं न सांगता, बापाच्या मनातली गोष्ट मुलानं ओळखून घेऊन न काम सांगता स्वतःच मुलानं जर केलं तर त्याला म्हणायचं उत्तम मुलगा. गोष्ट कुणाच्या मनात आली? बापाच्या.
पण बापाच्या मनामध्ये आलेली गोष्ट मुलानं ओळखायची आणि ओळखल्याच्या नंतर बापानं न काम सांगता मुलानं करायची। याला म्हणायचं एक नंबरचा उत्तम मुलगा। नंबर 2, मध्य मुलाचं वर्णन असं केलं, बापाच्या मनामध्ये गोष्ट आली आणि बापानं स्वतःहून मुलाला सांगितलं, लाईट आलेली आहे, आता मोटर सुरू करण्याकरता जा। बापानं सांगितल्याच्या नंतर मुलानं कसलाही विचार न करता बॅटरी घेतली आणि मोटर सुरू करण्याकरता निघून गेला। बटन दाबलं, मोटर सुरू झाली। बापानं सांगितलेलं काम मुलानं बरोबर ऐकलं, याला म्हणायचं मध्यम मुलगा। नंबर 3 मुलगा सांगितलेला आहे तो, बापाच्या मनात गोष्ट आली, बापानं मुलाला बोलून दाखवली, मुलानं ऐकली, पण ऐकल्याच्या नंतर ते कार्यच केलं नाही, इकून ऐकली आणि इकून सोडून दिली, म्हणजे सांगून सुद्धा ऐकलं नाही, त्याला म्हणायचं कनिष्ठ पुत्र। विडाला विडाला। आता याच्या पुढे आहे का, मुलगा उत्तम आहे, मध्यम आहे आणि कनिष्ठ आहे। मुलगा तशा स्वरूपामध्ये सांगितला। बर, मग 3 मुलं असताना सुद्धा किंवा 3 क्वालिटीचे मुलं असताना सुद्धा बापाला नेमका कोणता आवडतो? मग तिथं सांगितलेलंच आहे, मुलगा उत्तम जरी असला तरी बापाला आवडतो, मुलगा मध्यम असला तरी बापाला आवडतो। याच्या पुढे सांगतो, पोरानं सांगून काम जरी ऐकत नसला तरी मुलगा तो बापाला म्हणजे आवडतो। आणि तुकोबारायांनी सांगितलं, उत्तम मुलाची वार्ता जरी ऐकली तर आईला आनंदच आहे, मध्यम मुलाची वार्ता ऐकली तरी आईला आनंदच आहे, आणि कनिष्ठ मुलाची जरी असणारी वार्ता ऐकली तरी आनंदच आहे। शुभ वार्ता ऐकल्याच्या नंतर आनंद आहे, पण तुकोबारायांनी थोडीशी भाषा उलटी वापरली। शुभ वार्ता ऐकल्याच्या नंतर आई वडिलाला आनंद आहे, पण एखाद्या वेळी जर दुःखाची जर बातमी ऐकली ना, मग आनंदाची गोष्ट नाही, मग मात्र असणारं दुःख मात्र अनावर आहे। विडाला विडाला। याच कलियुगामध्ये असणारा कबीरदास महाराजांचा असणारा एक मुलगा, उत्तम क्वालिटीचा असताना, सुंदर असणारा, उत्तम म्हणजे एकदम उत्तम, त्याचं नाव असणारं कमाल। घटना अशी घडली, काशीच्या परिसरामध्ये राहत असताना 50 ते 60 वारकरी रात्रीच्या वेळेला आले, आणि आल्याच्या नंतर सहज कबीरदास महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं, एवढे वारकरी आले, त्यांच्या जेवण्याकरता काही योजना आहे का नाही? पत्नीनं सांगितलं, आपलंच खाण्याचं वांदा आहे, यांना स्वयंपाक कुठला करायचा? मग सांगितलं, आता योजना काय? काही नाही, तुम्ही एक काम करा, मुलाच्या हातामध्ये पार द्या आणि तुमच्या हातामध्ये तलवार घ्या, आणि आपल्या गावामध्ये जे वाण्याचं घर आहे, जे दुकान आहे, त्याला असणारं छिद्र पाडायचं भिंतीला, आणि तिथून 50 ते 60 वारकऱ्याला जेवढं धान्य लागतं एवढं घेऊन यायचं। 2 जण गेले, आणि गेल्याच्या नंतर कमालानं भिंतीला असणारं छिद्र पाडलं। एक छिद्र पाडल्याच्या नंतर कमाल आतमध्ये गेला, वडील सुद्धा आतमध्ये गेले, आणि 2 जण गेल्याच्या नंतर तिथलं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं आहे। दुकानामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या दोघांच्या दृष्टीला अगोदर एक गोष्ट पडली, त्याचं नाव असं आहे, प्रथम देखिली द्रव्याची ते राशी। सुरुवातीला त्यांच्या दृष्टीला दुसरं तिसरं काही पडलं नाही। जुन्या काळामध्ये नाणे होते, नाण्याचा ढीग पडलेला होता, तेवढा ढीग पैशाचा बघितल्याच्या नंतर त्या दोघांनी एकच उत्तर दिलं, नये उपयोगासी आमुचिया। हे आपल्याच्यानं होणार नाही बरं का, नुसतं ऐकायचं। सुरुवातीला धनाची असणारी रास पाहिली, आणि कमालानं सुद्धा सांगितलं आपल्या उपयोगाची नाही, आणि हे धन घेऊन तरी आपल्याला काय करायचं आहे? सुरुवातीला धनाची रास पाहिल्याच्या नंतर मन त्यांचा आनंद नाही, त्यांना न्यायचं होतं पीठ, डाळ, मध। त्याच वेळेला पुढे देखिले डाळ आणि पीठ। ज्यावेळेला डाळीचं पोतं पाहिलं, पिठाचं पोतं पाहिलं, नामदेव महाराज म्हणतात, आनंदले मोठे मन त्याचे। पहा, पीठ आणि डाळ पाहिल्याच्या नंतर मन असणारा हर्षित झालं। घटना अशी घडली, डाळ पीठ घेतलं आणि चोरी केल्याच्या नंतर तिथून भिंतीतून बाहेर जाऊ लागले। कबीरदास महाराज बाहेर गेले, मुलगा सुद्धा आता त्या छिद्रामधून बाहेर जाणार, पण मुलाच्या गोष्ट लक्षामध्ये आली, कमीत कमी वाण्याला आपण उठवून जावं, आता आपण छिद्र तर पाडलेलं आहे, एखादा दुसरा माणूस येईल आणि छिद्रामधून आतमध्ये येईल आणि सगळंच हे असणारा पैसा घेऊन जाईल। तिथं गेला
आणि कमालानं त्या वाण्याला उठवण्याकरता सुरुवात केली. वाणी दादा उठा, तुमचं असणारं ते सोनं असणारं सगळं जतन करा, पैसा जतन करा, आम्ही चाललो निघून. घटना अशी घडली, चोर असा धावतो पुढं आणि धावत असताना तोच वाणी आला आणि कमालाचे असणारे 2 पाय पकडले. शिरकमल गेलं डायरेक्ट असणारं भिंतीच्या बाहेर आणि पाय राहिले असणारे आतमध्ये. बाहेरून वडिलांनी वळण्याकरता सुरुवात केली आणि मधून असणारं वाण्यानं वळण्याकरता सुरुवात केली. त्या उत्तम मुलाचं लक्षण तिथं सांगितलेलं आहे. पहा, नामदेव महाराजांनी सांगितलं, इतका मुलगा उत्तम होता, इतका उत्तम होता की मुलानं बापाला सांगितलं, आता ताता तुम्ही कापा माझे शिर. मुलाची व्याख्या, आता ताता तुम्ही कापा माझे शिर आणि जावे हो सत्वर धावोनिया. काय मुलगा असेल, तुम्ही उशीर करू नका. जर तुम्ही बाहेरून ओढत राहिला तर वाण्यानं आतमधून ओढत राहिला तर सकाळी इथंच होईल आणि ते वारकरी जेवण्याचे तसेच बसतील. उशीर करू नका, शिरच्छेद करून टाका. खांडोनी आपुले आपुले बापानं सुद्धा विचार केला नाही. संता करता असणारं शिर असणारं कमल कट केलं, घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्याच्या नंतर सगळ्या वारकऱ्यांना असणारं ते भोजन खाऊ घातलं. नामदेव महाराजांची भाषाच अशी आहे, सकाळी वारकरी निघाले, निघाल्याच्या नंतर शुळावर असणारं ते प्रेत लटकवलेलं, शुळावरी रुंड देखिले नयनी आणि हात जोडोनी दोन्ही नमस्कारी. त्याला शिरकमलच नव्हतं, तशाला तसे तिने असणारे हात जोडले. वारकऱ्याने विचारलं, कोण आहे? कबीरदास महाराजांनी सांगितलं, तुमच्या करता या माझ्या उत्तम मुलानं स्वतःचं बलिदान दिलं, माझा मुलगा आहे. मग याचं शिरकमल कुठं आहे? सांगितलं, याचं शिरकमल आम्ही घरी नेऊन ठेवलेलं आहे आणि याच्या आईच्या जवळ असणारं ते शिरकमल आहे. आता पहा, इथं तुकोबरायांची भाषा आहे, पुत्राची वार्ता आणि शुभ ऐके जेवी माता. पण आता इथं शुभ वार्ता आहे का? इथं वार्ता शुभ नाही, इथं वार्ता दुःखाची वार्ता आहे. पण दुःखाच्या वार्तेला त्या मातेनं त्या शिरकमलाला जवळ घेतलं आणि तिनं शोक करण्याकरता सुरुवात केली. म्हणे धन्य बाळा येवोनी पोटासी, म्हणे धन्य बाळा येवोनी पोटासी, उभय कुळासी तारी येले, उभय कुळासी उद्धरिले, संताची या काजा वेचिला से प्राण, संताची या काजा वेचिला से प्राण, जगी तुची धन्य म्हणविले, जगी तुची धन्य म्हणविले, वैकुंठीचा वासी झाला सी मिरासी, वैकुंठीचा वासी झाला सी मिरासी. त्या आईनं शोक करण्याकरता सुरुवात केला, पण तिथले असणारे जे उद्गार आहेत ते मात्र शुभ शकुनाचे नाहीत, सगळेच असणारे दुःखाचे आहेत. आणि तिथं सुद्धा मातीनं शोक केला. विठाला विठाला
म्हणून तुकोबरायांची भाषा आहे की पुत्राची वार्ता आणि शुभ ऐके जेवी माता. शुभ म्हणजे कसं, मुलगा लहानाचा मोठा झाला, भरपूर शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर मुलाला मिलिटरीमॅनची नोकरी लागली, पोलीसची नोकरी लागली, शिक्षक झाला आणि मुलगा असणारा प्रमाणपत्र घराकडे घेऊन आला आणि सांगू लागला, आई मला नोकरी लागली बरं का. नोकरी लागल्याच्या नंतर आईला असणारा आनंद होतो, ती वार्ता शुभाची आहे. आणि जर एखाद्या वेळेस अशी घटना जर दुसऱ्यांना सांगितलं, तुमचा मुलगा मरण पावला हो, आता त्या वार्तेला महाराज किती बोलावं आणि किती दुःखाचा असणारा भाग आहे, हा मात्र शब्दामध्ये सुद्धा असणारा सांगता येत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, पुत्राची वार्ता आणि शुभ ऐके जेवी माता. पण ती वार्ता जर चांगली असेल तर चांगली वार्ता असल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, जशी वार्ता आहे चांगली वार्ता आहे आणि चांगली वार्ता ऐकून आईचं मन त्या वार्तेच्या ठिकाणी गुंतत, तसं असणारं माझं जे मन आहे तेवढा त्या आईला आनंद झाल्याच्या नंतर माझं मन दुसरीकडे कुठंच राहू नये, त्याच असणाऱ्या संताच्या चरणाच्या जवळ, देवाच्या चरणाच्या जवळ असणारं ते माझं मन राहावं. अभंगाचं दुसरं चरण. कैसे राहो हरि गुण रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. माझं असणारं जे मन आहे ना ते कशा स्वरूपामध्ये थांबावं, तैसे राहो माझे मन.
आता माझं असणारं जे मन आहे ते तसं राहो, पण कसं राहो? गाता ऐकता हरिगुण. माझं असणारं मन जसं आईनं मुलाची शुभ वार्ता ऐकल्याच्या नंतर आनंदित झालं, तसं माझं आनंदानं मन एक म्हणजे देवाच्या हरी गुणामध्ये असणारं तल्लीन होऊन जावं. पण नेमका भाग असा आहे, मन असणारा जो काही राजा आहे ना, या सगळ्या शरीरामध्ये जर खतरनाक जर काय असेल तर त्याचं नाव आहे मन. आणि त्या मनाच्या बाबतीमध्ये भगवद्गीता सांगते, चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तशाहम निग्रहम मन्ये वायुरी दुष्कुरम. सगळ्यात जर खतरनाक काय असेल तर या शरीरामधलं असणारं मन आहे. आणि ते मन असं आहे, इथं बसलं मुंबईला जातं, इथं बसलं खाली जातं, इथं बसलं घरी जातं. शरीर इथं थांबल पण मन मात्र थांबवू शकत नाही. सगळ्यात खतरनाक असणारं हे मन आहे. आणि एकनाथ महाराजांनी तर भारुडाच्या स्वरूपामध्ये याला सांगितलेलं आहे की मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा पाडील फसा. आणि कबीरदास महाराजांनी सुंदर प्रमाणामध्ये सांगितलं, मारायचंच असेल तर माणसाला मारू नका, मारायचंच असेल तर कुठल्या जनावराला मारू नका, मारायचंच असेल तर दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच गोष्टीला मारू नका, मारायचं असेल तर कशाला मारा. कबीरदास महाराज सांगितलं, मारायचं असेल तर दुसरं तिसरं कुणाला मारू नका, मनालाच मारा. लोक बोलत बोलत म्हणतात, अरे कमवायचं असेल ना, जरा खाण्यावर याच्यावर त्याच्यावर असणार थोडस मनाचा असणारा विचार कर आणि थोडं जरा कमवायचा विचार कर, मनाला मार थोडस. म्हणजे सगळ्यात जर खतरनाक काय असेल तर कबीरदास महाराजांनी सांगितलं, मन को मार रखो रे भाई, मन को मार रखो रे भाई, मन को मारे से नारद सुख व्यास पाई. जर मनाला जर मारलं तर मनाला मारल्याच्या नंतर नारदाला सुख झालं, व्यास महर्षीला सुख झालं. नवे नारद जे असतील, मोठमोठे असणारे साधू संत असतील, यांनी मनाला मारल्याच्या नंतर सुख मिळालं. तुकोबाराय सांगतात, तैसे राहो माझे मन. गाता ऐकता, गाताच्या बाबतीमध्ये सांगितलं, हरी बोला गाता, हरी बोला खाता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. बस वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगितलं की जर ते गुण असणारे जर ऐकायचे असतील तर एकच काम मग तर तैसे राहो माझे मन. आणि गाता ऐकता हरिगुण. आता हे कीर्तन ऐकणं म्हणजे एवढी असणारी सोपी भूमिका नाही. कीर्तन ऐकल्याच्या नंतर सुद्धा मोठमोठ्या लोकांचा असणारा उद्धार झाला. काकड आरतीच्या आपण दुसऱ्या ओळीमध्येच असणार ते प्रमाण येतं, श्रवणी कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परमभक्त, झाली ते विश्रांती याचका सकळा, जीवी जीवन कळा श्री मूर्तिरया. म्हणजे गाता ऐकता हरिगुण. हरीच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर, हरी उच्चारणी अनंत पापरासी, जातील लयासी क्षण मात्रे, किंवा ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. म्हणजे बोलण्याचा एकच भाग आहे इथं, तैसे राहो माझे मन आणि गाता ऐकता हरिगुण. बरं किती गुण ऐकत असताना त्याच्याकरता जो दृष्टांत दिला अभंगाचं तिसरं चरण.
माझं मन देवाच्या हरिगुणामध्ये कसं राहावं याच्याकरता दुसरा दृष्टांत असा आहे की नादे लुब्ध झाला मृग. जर एखाद्या वेळेस त्या संगीताची भूमिका जर मृगाच्या कानावर जर पडली ना, तर कानावर संगीताची भूमिका पडल्याबरोबर तेवढा असणारा जो मृग आहे ना, देहभान विसरून होतो आणि मान असणारी आपली टाकतो. याच्याकरता भावार्थ रामायणामध्ये सुद्धा ज्यावेळेला दशरथ राजाला यज्ञ करायचा होता, त्यावेळेला विभांडकाचा असणारा मुलगा ज्याचं नाव शृंगी आहे, सरासरी तो अयोध्या नगरीमध्ये येणारा नव्हताच, पण वर्णन केलेलं आहे त्या शृंगीचं. तो शृंगी मृगाचा असणारा मुलगा म्हणजे हरणीचा मुलगा, त्यांना नगरामध्ये भुलून आणण्याकरता इंद्रानं पंच असणाऱ्या अप्सरा पाठवल्या. त्यांनी असणारं संगीताची भूमिका सुरुवात केली आणि तेवढा शृंगी त्या ध्वनीच्या असणाऱ्या कानावर ध्वनी पडल्याच्या नंतर स्वतःची मान असणारी त्यांच्या खांद्यावर टाकली आणि तिथून असणारा तो शृंगी म्हणायचा मुलगा अयोध्या नगरीमध्ये आला. तुकोबराय वर्णन करतात, जसं मृगानं जर एखादी ध्वनी जर ऐकली आणि कानावर पडली, तर कानावर पडल्याच्या नंतर तो काय करतो, देह भान विसरून जातो. म्हणजे देह विसरला अंग. आता तिथं देह विसरला जो अंग आहे याचं वर्णन केलं आहे. नादे लुब्ध झाला मृग आणि देह विसरला अंग. म्हणजे तो मृग एखाद्या वेळेस जाळीमध्ये जाऊन पडतो, नवे नवे कुठं पडल हे सांगता येत नाही, कारण त्याची जी असणारी जी भूमिका आहे आवाजाकडेच गेलेली असते. तुकोबाराय सांगतात, जशी त्याची भूमिका आहे तेवढंच असणारं माझं मन त्या हरिगुण चरणाच्या जवळ असणारं राहावं. आणि शेवटच्या चरणामध्ये जो दृष्टांत दिला, तुका म्हणे पाये तैसे राहो माझे मना. कासवीची पिली माये, तैसे राहो माझे मना.
माझे मन राहो माझे मना अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये दृष्टांत दिलेला आहे, तो म्हणजे कासवाच्या पिल्ल्याचा. आता मी एक प्रश्न विचारतो, सांगा कासव एका वेळेला किती दूध देतं? कासव किती दूध देतं? सकाळी किती देतं? बरं, संध्याकाळी किती देतं? सकाळी दूध देत नाही आणि संध्याकाळी दूध देत नाही. त्या कासवाचा दृष्टांत जो दिलेला आहे ना, तो आई वडिलाच्या मापामध्ये बसण्याकरता. पहा, ते कासव काय करतं? आपल्या लेकराला जन्म दिल्याच्या नंतर तुका म्हणे पाहे अन कासवीची पिले माये. ते काय करतं? कासव आपल्या पिल्याला असं जवळ घेतं आणि देवानं अशी सृष्टीच बनवलेली आहे की त्याला स्तनाची योजना नाही केली देवानं. त्या पिल्याला असं उचलतं आणि उचलल्याच्या नंतर आपली दृष्टी त्या कासवाच्या पिल्याच्या दृष्टीला लावतं. किती देवाची लीला आहे. आपली दृष्टी त्या कासवाच्या पिल्याच्या दृष्टीला दृष्टी झाली की देवानं त्याच्या दुधाची निर्मिती त्या दृष्टीमध्येच करून टाकलेली आहे. तुका म्हणे पाहे आणि कासवीची पिले माये. तुकोबाराय सांगतात, जशी त्या दोघाची एक दृष्टी होते आणि त्याच्यामध्ये जे प्रेम निर्माण होतं, तैसे राहो माझे मन. माझं मन तिथं एवढ्या स्वरूपामध्ये असणार राहावं. इथं कीर्तन रूपी असणारी जी काही सेवा आहे, कैलासवासी परशुराम विठ्ठलराव फड यांच्या प्रीत्यर्थ असणारे स्मरणार्थ केलेलं आहे. त्यांच्या स्मरणार्थ केल्याच्या नंतर इथं आणखी एक फायद्याची असणारी भूमिका सांगतो. कुणाचा कार्यक्रम आहे असं सहज जरी आई वडिलांनी बोललं, भावानं बोललं, घरच्या लोकांनी जर बोललं ना, तर एक असणारं नामस्मरणाचं पुण्य होतं. तुम्ही म्हणाल कसं? 24 अवतारापैकी श्रीमद भागवता पुराणामध्ये जर 24 अवतारापैकी कुठला जर हा एक अवतार असेल तर परशुराम एक असणारा अवतार 24 अवतारापैकी आहे. आणि त्या परशुराम शब्दाचे विग्रह वेगवेगळे सांगतो. नंबर 1, परशुराम शब्दाचे पहिले 2 अक्षर घ्या. पहिला शब्दाचा अर्थ होतो पर, शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, त्याच्यासारखा श्रेष्ठ नाही. पर पुढे सांगितलेलं आहे परशु. परशु शब्दाचा दुसरा अर्थ असा होतो, गणपती बाप्पाच्या हातामध्ये असणारी जी कुऱ्हाड आहे त्या कुऱ्हाडीचं नाव आहे परशु. आणि तिसरा अर्थ असा सांगितला परशु आणि पुढे सांगितलेला आहे राम. म्हणजे रामाचा जन्म झाल्याच्या नंतर हा परशुराम तपाला निघून गेला. तसं मी सांगतो, इथं सुद्धा ते जे निघून गेलेले आहेत ते अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत. म्हणून त्यांच्या पदरामध्ये देत असताना आपल्याला काही देता येत नाही. त्यांच्या पदरामध्ये जर द्यायचं असेल तर इथं एकच द्यायचं. देत असताना आपण त्यांच्या पदरामध्ये नामस्मरणच देऊ शकतो. याच्याबद्दल दुसरं तिसरं काही देऊ शकत नाही. कमीत कमी त्यांच्या भूमिकेमध्ये नामस्मरण, कारण कलियुगामध्ये करावे कीर्तन. नंबर 1, त्यांच्या प्रीत्यर्थ नामस्मरण करायचं उद्देश असणारा एक, आणि त्यांच्याच प्रीत्यर्थ काही अन्नदान जर केलं तर हेच अन्नदान असणारं त्यांना मिळतं. यवनी कुठलीही असो त्या यवनीमध्ये असणारं ते अन्नदान प्राप्त होतं. पण एक देवाला मात्र चांगली मागणी मागायची, देवा आता त्यांना भावी काळामध्ये दुसरा जन्मच देऊ नको. लोक बोलत बोलत म्हणतात पुढल्या जन्मामध्ये सुखाचं ठेव. पुढला जन्म आला की पुढल्या जन्मामध्ये सुख नाही, पुढल्या जन्मामध्ये परत दुःखच आहे. किती वेळा जन्मा यावे आणि निंदे व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला
आणि शरण गेला विठोशी देवा जन्म देऊ नको. आता एकच काम कर, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा आणि होईल हा सोपा सिद्ध पंथ. आता त्यांच्या माग जन्म मृत्यूच्या जे खेपा आहेत ना, एक सुद्धा राहू देऊ नको. एक काम कर, ज्या पुतनेला, ज्या राजा रावणाला, ज्या शिशुपालाला त्यांच्या हृदयामधली जी ज्योत निघाली आणि तुझ्या अंतकरणामध्ये जाऊन थांबली, आता तीच ज्योत तुझ्या हृदयामध्ये घे. जर तिथं ज्योत घेऊन घेऊन जर जागा शिल्लक नसेल तर कमीत कमी तुझ्या चरणकमलाच्या जवळ, ज्या नामदेव महाराजांना आपल्या चरणकमलाच्या जवळ जागा दिली, चोखोबारायांना चरणकमलाच्या जवळ जागा दिली, अशा चरणकमलाच्या जवळ जागा दे. एवढीच असणारी प्रार्थना करायची आणि माझ्या सेवेला या ठिकाणी मी विराम देतो. सगळ्या टाळकरी मंडळींनी, मृदंगाचार्यांनी, पेटी मास्तरांनी, श्रोते मंडळी कीर्तन रूपे सेवेला या ठिकाणी सहकार्य केलं. म्हणून झालेली सेवा तुम्ही संत माय बाप तुमच्या चरणी, पंढरीश परमात्म्याच्या चरणी, आळंदी निवासी माऊलींच्या चरणी आणि ज्यांनी कळसाचं असणारं काम केलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो आणि इथंच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.